इंद्रायणीचं पसायदान 11 एप्रिल. ही पहाट बघतोस ना. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सविता नामदेव पाटील. ही पहाट बघतोस ना, किती सुंदर दिसते. पण ही पहाट सूर्य उगवला म्हणून झाली नाही. गिरण्यांचे भोंगे वाजले म्हणून ही पहाट झाली. ही पहाट न बघताच सगळे कामगार गिरण्यात धावत गेले म्हणून ही पहाट इतरांना दिसली. तुला सांगतो, इथल्या कामगारांनी पहाटेचा सूर्य कधी बघितलाच नाही. एखाद्या वेळी चुकून पहाटेचा सूर्य कुण्या कामगाराच्या नजरेला पडला तर त्याला तो गिरणीच्या भोंग्यासारखा दिसला. म्हणूनच हा दिवस दिसला. दिवसपाळी संपवून रात्रपाळी सुरू राहिली म्हणून या दिवसाच्या पोटात रात्रीचा शिळा तुकडा पडला आणि म्हणूनच हा दिवस ताजेपणानं हसला. हे जीवनाचे वस्त्र बघतोस ना, किती सुंदर दिसते. हे काही आभाळातून पडले नाही. कुणाच्याही कृपेने हे घडले नाही, घडत नाही. इथले कामगार आडवे उभे खपतात. स्वतःचे जगणे मरणे आडवे उभे गुंफतात आणि म्हणून जीवनाचे हे वस्त्र विणले जाते. या वस्त्रातला एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे म्हणू नकोस. नियतीचे भेकड गाणे गाऊ नकोस. या वस्त्रातला प्रत्येक धागा श्रमाचा आहे. या वस्त्रात श्रमासोबत घाम विणला गेला आहे. श्रमाचा ताना आणि घामाचा बाणा यांनी हे जीवनाचे वस्त्र विणले आहे. या विणेत चिवट ऊब आहे. हे वस्त्र धारदार आहे. वस्त्रहरण करणाऱ्याचा हातच या वस्त्रानं कापला जातो. या वस्त्राचे गाणे म्हणायचे असेल तर एक धागा श्रमाचा, एक धागा घामाचा असे म्हण. तो ध्वज बघतोस ना, किती सुंदर फडकतो. तो ध्वज याच वस्त्राचा आहे. तो ध्वज सगळ्यांनाच सावली देतो. पण त्या ध्वजाच्या सावलीला कोणी हात घातलाच तर त्या ध्वजाचे शस्त्र होते, अस्त्र होते. पण त्या ध्वजाचे अण्वस्त्र कधीही होत नाही. पोलादाचे अण्वस्त्र कधीच होत नसते, कारण पोलादाच्या पात्यात धान्याचेही पाते असते. या धान्याच्या पात्याचे सगळ्यांशीच कष्टाच्या भाकरीचे नाते असते. मात्र ही भाकर काम करणाऱ्यालाच पचत असते. ही भाकर त्या वरच्या ढगातून आलेली असते. तो वरचा ढग बघतोस ना, किती सुंदर दिसतो. तो ढग कुणाच्या कृपेने आकाशात जमा झाला नाही. तो ढग कामगाराच्या घामाचा ढग आहे. तो ढग बरसावा म्हणून वाहणारे वारे सुद्धा घामाचे आहे, श्रमाचे आहेत. आता सरी बरसणार आहेत त्या श्रमाच्या, घामाच्या. घामाचा ढग बरसल्यावर इतर ढगांनाही बरसावं लागणार आहे. त्यांच्या धारांना घामाच्या आत्म्यात शिरून पवित्र व्हावं लागणार आहे. घामाच्या ढगाला आकाशात कोंडून ठेवणं निसर्गाला जमणार नाही. इतर ढगांनाही घामाच्या ढगाला राखून ठेवता येणार नाही. 11 एप्रिल 1919ला आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली आहे. हे निसर्गाला माहीत आहे. ही पहाट बघतोस ना, किती सुंदर दिसते. 11 एप्रिल 1919 पासून ही पहाट आळसावलेली नसतेच. घामानं आणि श्रमानं ओथंबलेली असते.